देवी कलामंच आयोजित श्री पानबुडी चषक 2024 डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि आज काय सामने रंगले. गत सामना देखील ज्या प्रकारे टीम एडीबीएस ने जिंकला. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर दोन्ही टीम आपला प्लीज एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. आघाडीचे फलंदाज प्रथम आणि त्यांच्या साथीला विनायक संतोष. षटक क्रमांक 1 साठी पहिला चेंडू. संतोषचा पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. एक्स्ट्रा कव्हर आहे. पकडला जाईल जेल ओव्हर कॅच आणि इथे मात्र अगदी काय विलक्षण जेल पकडला फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. प्रथम पहिल्याच चेंडूवर अगदी गोल्डन डकचा शिकार ठरलेत. प्रथम बाद झाल्यानंतर आता मात्र विकास यांना आपल्या संघाचा जर विकास करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि आपल्या संघाला एक स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. चला प्लीज फास्ट खेळा विनंती असेल. नाणेफेक जिंकले रुपी 11. पहिला चेंडू विकास फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूला फुल टोल बसेल. सीमारेषा पार. विकास ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे मात्र सरळ बॅटने अगदी वॉटर शॉट. काय फटका सजवलाय. सरळ दिली जाते समालोचन कक्षाला मानवंदना. एक अप्रतिम विस्फोटक फटका. विकास यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा धमाका. षटकार हॅट्रिक होईल का. आता मात्र षटकार हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. आज सकाळी दत्तू सावंत यांनी मात्र षटकार हॅट्रिक पहिली खेळली आहे. फुललेंचा चेंडू चॉप फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे त्याला चकवून चेंडू जाईल सीमारेषा पार. या चौकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 16 धावा. काय फटका सजवला. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं पाहायला मिळाला. फलंदाज विशाल अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू आणि त्या फटक्याला फक्त दिशा दिली आहे. चांगलं क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट. 1 to go. लक्षात घ्या दोन्ही फलंदाज 5 चेंडूंचं षटक असेल. 20 चेंडूंची लढत. दोन्ही टीम लक्षात घ्यायचंय. विकास यांनी या 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने धावा केल्यात. 16. टीमची धावसंख्या 16. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर अगदी अपील केली जाते. पंचांनी अपील फेटाळली. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीम पानबुडी 11 16-1.
शर्यत जिंकला कोणी उद्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर संतोष यांच्यावर केलेलं आक्रमण टीम पाणबुडी 11 षटक क्रमांक 2 साठी विनोद आले. विनोद कशा प्रकारे गोलंदाजी करतील. विनोद विनायक ऑन स्ट्राइक. विनायक साठी पहिला चेंडू अगदी उसळता चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा शॉट दरम्यान आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये अगदी आपण 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप प्लस स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ 5 क्षेत्ररक्षक सीमा रेषा लगत तैनात केलेले आहेत. पुण्याचा हा चेंडू आकुट टप्पाचा अप्पर कट खेळ चेंडू जाईल असता कवाला वॉड कॅच. इट्स अ कॅच ऑफ द डे. एक अफलातून झेल पकडला जातोय. फॅबुलस कॅच टेकन बाय. काय झेल पकडलाय. धन्यवाद डीजे. संतोष सोनू यांनी आजच्या दिवसातील मात्र जो विलक्षण झेल पकडलाय कौतुक व्हायला पाहिजे. काय झेल पकडलाय आज. मात्र या झेलची चर्चा केली जाईल. सर्वोत्तम फटका होता आणि तेवढाच सर्वोत्तम झेल. ज्या प्रकारे फटका सजवला होता फलंदाज विनायक यांनी सोनू यांनी पकडलेला झेल. नवीन फलंदाज रविकांत. चला थोडस फास्ट खेळा प्लीज. रविकांत पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालेत. अगदी रनअप मध्ये व्यत्यय आलाय. गोलंदाज थांबलाय. विनोद पहिला चेंडू निर्धाव हाताळला. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला आणि रुपी 11 संघाने मात्र पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यानंतर या षटकामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलाय. त्यात यश देखील प्राप्त झालंय. अकुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला. अतिरिक्त वेग आणि चेंडूचा टप्पा अगदी अचूक होता. फलंदाजाला चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. अगदी दुपारचं सत्र रणरणत ऊन आणि रणरणत्या उन्हामध्ये धावा अगदी बनवाव्या लागतील. धावा कराव्या लागतील. पुन्हा टाकण्याचा प्रयत्न अपील केली जाते. अगदी चेंडू पायावर आदळला. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला फील्ड केला जाईल. तद्वर एक धाव मात्र लेखबाई स्वरूपात अंकित केली जाईल. टीमची टोटल 17 धावा. 17 धावा धावफलकावर नोंद केल्या टीम पाणबुडी 11. अद्याप या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आली नाहीये. चौकार हॅट्रिक देखील बाकी आहे. षटकार हॅट्रिक आपण पाहिली. दत्तू सावंत यांच्या बॅट मधून. गोलंदाज विनोद 1 to go. विनोदचा शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. हुक केलाय. चेंडू जाईल फाईन लेग सीमा रेषा. पार क्षेत्ररक्षक नाहीये. चौकार. तोंड माझं मिळ हगन प्रभून दुश्मन जळ
धन्यवाद डीजे. 2 षटक अखेर 21-2 टीम पाणबुडी 11 अ. 21-2 अशी धावसंख्या धावफलकावर. षटक क्रमांक 3 अंकित. अंकितचा पहिला चेंडू अगदी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे सीमारेषा लगत. या पहिल्या चेंडूवर 1 धाव प्राप्त केली जाईल. फलंदाज रविकांत यांच्या माध्यमातून या सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड टीम पाणबुडी 11 अ. लोअर फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. झेल अगदी लॉंग ऑफला सोडलाय. झेल देखील सोडला. 1 धाव देखील खर्च केली जाते. जीवदान प्राप्त झालंय. फलंदाज विकास यांना जीवदान प्राप्त झाल्यानंतर मात्र आता त्याचा फायदा उचलतील का? कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु इथे झेल सोडलाय आणि या सुटलेल्या झेलचा कितपत फायदा उचलेल विकास आणि टीम पाणबुडी 11 हे देखील पाहायचंय. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला झेल सोडतात त्या वेळेला मात्र मोठा उपद्रव पाहायला मिळतो. या सिंगलने धावसंख्या धावफलकावर 23. 2 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ असताना शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर टाकलाय. जरूर अगदी फ्लिक करायचा होता. नाराज आहेत स्वतःवर फलंदाज रविकांत. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा अगदी बनवला होता, परंतु गोलंदाज चतुर निघाले, तत्पर. त्याने चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप हाताळला. 1 धाव. एकेरी दुहेरीने मात्र धावफलक सातत्याने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या षटकामध्ये मात्र धावांचा वेग मंदावलाय. धावांच्या गतीला ब्रेक लावलाय अंकित. ऑन साइडला अगदी ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. मिड विकेट आहे सीमारेषा लगत. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न. कॉलिंग मात्र चुकली आहे आणि कॉलिंग चुकली की तुम्हाला धोका असतो. फलंदाज धावबाद. धन्यवाद. 25 धावा धावफलकावर. अंकित 1 to go. पंचवीस धावा. नवीन फलंदाज धावबाद झाले जरूर. अगदी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जयू आलेत. अंकित यांनी या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. अंकितचा फुल टॉस चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळला. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेने तिसऱ्या षटकाची होते सांगता. 3 षटका अखेर टीमची टोटल 27. यस डीजे. नदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लार देखणी नखरेल कटक चांदणी मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा. राया प्रीतीच्या झुल्यात झुलवा.
पहिल्याच चेंडूवर अगदी कमालीचा फटका. फलंदाज जयू यांच्या बॅटमधून येतोय एक धमाका षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 33 अंकांवर जाऊन पोहोचली आहे. काय फटका पाहायला मिळाला. जयू सलगचा दुसरा मोठा फटका. 2 in a row सलगचा दुसरा येतो एक अफलातून षटकार. SRZ या षटकाराने 39 धावा धाव फलकावर. सरसा तिसरा मारण्याचा प्रयत्न अगदी फिंगर रोल केलाय. गतीमध्ये परिवर्तन. झेलची संधी असेल. झेल पकडला जातोय. 2 षटकाराचं प्रत्युत्तर आवी आणि फलंदाज जयू याला बाद करून दिलंय. 39 4. धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज युवराज. अगदी नावामध्ये राज आहे. राज करावं लागेल. या खेळपट्टीवर धावा आहे. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 39 धावा. अगदी हे लक्ष पुरेसं असेल का हे मात्र आपण ठरवू शकत नाहीये. कारण ज्या प्रकारे अभि यांनी 2 षटकार आल्यानंतर गडी बाद केलाय. या 2 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम पानबुडी 11 अ. युवराज पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या स्टिकर एंडला लागलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न नाही होणार. अवघी 1 धाव प्राप्त होईल युवराज यांना पहिल्या चेंडूवर. या सिंगलने 40 धावा धाव फलकावर. 1 to go. शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. किती धावांचं लक्ष दिलं जाईल रुपी 11 संघाला हे ठरवणार आहे चेंडू. जयू बाद झाल्या. विकास यांनी या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. जयू यांनी 2 षटकाराच्या मदतीने 12 धावा केल्या. परंतु उर्वरित फलंदाजांना मात्र अपयश आलं आणि त्यामुळेच की काय 40 धावा धाव फलकावरती या नोंद केल्यात टीमने. शेवटचा चेंडू आवे यांचा. बॅटची वरची कडा. चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अगदी सीमारेषा पार शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. या चौकाराने पहिल्या डावाची होते सांगता. पहिल्या डावा अखेर पानबुडी 11 अ 44 धावा. 45 धावांचं लक्ष असेल टीम रुपी 11. 45 रन्स टू विन टीम रुपी 11.
लक्षात घ्या, एक आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण सूचना. 3 धावांची पेनल्टी जी टीम पाणबुडी 11 संघाला दिली होती ती मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकामध्ये ऍड केली जाईल. चला मॅचला करूया आपण सुरुवात. 45 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय, खोदून काढायचा प्रयत्न, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूचे होते सांगता. चांगला चेंडू पाहायला मिळाला, अगदी परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाजाला अगदी जागेवर स्तंभित ठेवलाय संतोष. दुसरा चेंडू क्रॉस बॅटेड फटका, या चेंडूला अगदी स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर खेळलाय, चौकार. पहिल्या चेंडूवर अगदी शांत ठेवल्यानंतर संतोष काय फटका खेळला, आम्ही त्यांच्यावर केले आक्रमण. 4 धावा धावफलकावर, 45 धावांचं लक्ष्य. सुरुवात चांगली झाली आहे, अगदी दोन्ही खुल्या गटातील संघ आपण पाहतोय. एका बाजूला पाणबुडी 11 दुसऱ्या बाजूला रुपी 11. आम्ही हा चेंडू ऑन साइडला, अगदी या चेंडूला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगवरून शतक्षक वेगाने जात असताना फुटबॉल खेळायचा प्रयत्न जरूर केला, आले अपयश. सलगचा दुसरा चौकार. धन्यवाद. रुपया 11 संघाला 45 धावांचं लक्ष्य आणि काय फटका सजवला संतोष. सलगचे 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. पाणबुडी चषक 2024 मधील पहिली चौकार हॅट्रिक येईल का. संतोष ऑन स्ट्राईक, आक्रमण केलं आम्ही त्यांच्यावर, अगदी ऑन साइडला सातत्याने फटके खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, स्क्वेअर लेग अगदी डीपला ठेवलाय, स्लॉट मध्ये होता आणि या स्पर्धेतील सर्वात लांब वरचा षटकार येतोय. फलंदाज संतोष यांच्या बॅट मधून एक धमाका. चार चेंडूवर अगदी 14 धावा ठोकल्यात संतोष यांनी. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र या तिन्ही चेंडूवर वर्चस्व गाजवलं संतोष. ज्या प्रकारचं अगदी खेळ केलाय संतोष यांनी, मात्र संतोषजनक कामगिरी केली आहे. काय फटका सजवलेत, 2 चौकार अगदी ऑन साइडला आल्यानंतर षटकार मात्र स्क्वेअर लेग सीमा बाहेर फेकून दिलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू लोअर फुलटस होता, क्रॉस बॅटेड गॅप मध्ये खेळलाय. अगदी आपल्या प्रतिभा संपन्न फटका येतोय संतोष आपल्यातील दर्जा दाखवत असताना. चौकार. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 18 आणि मात्र 3 धाव ऍड केल्या जातील पेनल्टीच्या, म्हणजेच काय तर 21 धावा धावफलकावर. येस डीजे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 साठी आलेत युवराज.
संतोष 3 चौकार 1 षटकार 18 धावा नाबाद केल्या. तर त्याने या डावामध्ये 5 चेंडूंचा सामना जरूर केला, परंतु 18 धावा केल्या. काय फलंदाजी केली आहे त्यांचा सहकारी नाग्या ऑन स्ट्राईक. नाग्यासाठी पहिलाच बॉल ओव्हर पिच, नो चेंडूचा इशारा दिला जातोय. पंचांनी एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलवर मात्र फलंदाज समाधान मानतील. अगदी नो +1 म्हणजेच काय तर 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या धाव फलकावर 23. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट होईल का सुपर हिट याची देखील आता चर्चा असेल प्रेक्षकांना देखील. संतोषसाठी फ्री हिटचा चेंडू, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय. डॉट बॉल. फ्री हिटच्या चेंडूवर अगदी चांगला चेंडू हाताळला जातोय युवराज यांनी. युवराज नाव आहे युवराज, तसा राज करतील का या सामन्यामध्ये याची देखील चर्चा केली जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. तद्वारे 1 धाव अगदी सहजरित्या प्राप्त केली जाईल. या सिंगलने धावसंख्या धाव फलकावर 24 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस टीम ₹11. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू चेंडू सोडून दिलाय. अगदी वाईड लाईन क्रिकेटच्या आतमध्ये आहे चेंडू. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये चेंडूला सोडून दिलं, परंतु वाईड लाईन क्रिकेटच्या आतमध्ये चेंडू पंच कळवतात योग्य चेंडू. आगासाठी ऑन साइडला हवेत खेळलाय. झेलची संधी असेल, झेल पकडला जाईल का? येस, पकडलाय झेल नाग्याबाद. राहुल नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आलेत. पहिला धक्का बसतोय टीमला. 24 धावा धाव फलकावर. युवराज यांनी अवांतर चेंडू हाताळल्यानंतर मात्र या चेंडूवर गडी बाद केला, पहिला धक्का दिलाय. आता मात्र या षटकामध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे. पाणबुडी 11 ला पुनरागमन करतील का राहुल क्रमांक 3 वर. पहिला चेंडू राहुल ऑन साइडला चेंडूला दिशा दिली, एकदा पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला. या सिंगलने राहुल यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या जोरावर 25. 2 षटकाखेर टीम ₹11. 25 ला 1. 10 चेंडू विजयासाठी गरज असेल 16 धावा 20 धावा. चेंडू 20ची आवश्यकता विजयासाठी. टीम ₹11. समीर आलेत गोलंदाजीसाठी. संतोष ज्यांनी या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे आणि त्यांच्या साथीला राहुल अगदी एका धावेवर खेळत असताना
अकोट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न बॅटची आतलीकडे जरूर लागले. चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. अगदी या अकोट टप्प्याचा चेंडू होता. फटका मोठा फटका खेळण्याची संधी होती परंतु अगदी संधीचं सोनं करता आलं नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडू. पहिला चेंडू अगदी अकोट टप्प्यात हाताळला जातोय. गोलंदाज समीर. संतोष साठी हा चेंडू हाफ ट्रॅकर. या चेंडूवर मात्र 6 धावांची मोहर उमटवली आहे. संतोष ब्रँडेड षटकार. या षटकाराने 32 धावा 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. संतोष यांनी मात्र या सामन्यामध्ये विस्फोटक खेळी केल्या. अगदी जबाबदारी घेऊन फलंदाजी केल्या. संतोष ऑन स्ट्राईक. बॅटची वरची कडा जरूर लागली आहे. शॉर्ट टर्मिनला चेंडू अगदी मार्गस्थ होत असताना धावबाद करण्याचा प्रयत्न झाला. एकेरीचा प्रयत्न झाला. दुहेरीचा प्रयत्न होईल का? नाही होणार. कारण अगदी या नॉन स्ट्रायकरचा फलंदाज अगदी या वेगाने धावत पुढे सुटला. त्याचमुळे की काय एका धावीवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. या सिंगलने संतोष यांच्या खात्यामध्ये 1 धाव. 33 टीमची धावसंख्या. समीर या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजेच काय तर 5 चेंडू शिल्लक असतील आणि धावा करायच्या आहेत 12. स्टेट डाऊन द ग्राउंड कॅमेरामॅनला दिली जाते मानवंदना. कॅमेरामॅनच्या उजव्या बाजूला चेंडू जाऊन मार्गस्थ होतोय. एक कडक फटका. षटकार. वन टू गो. धावसंख्या 39. 6 धावांची आवश्यकता. राहुल ऑन स्ट्राईक. 6 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना पंचांचा इशारा. अगदी षटकाची होते सांगता 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम ₹11. तुझा मायावर भरोसा नाही का? चला प्लीज सामना चालू करा. पंचाचा निर्णय आलाय आणि पंचाचा निर्णय अंतिम राहील. 5 चेंडू 6 धावांची गरज विजयासाठी टीम ₹11. त्या प्रकारे ₹11 संघाने या पहिल्या डावामध्ये गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजी करत असताना संतोष यांनी आपल्या या डावामध्ये 2 षटकार 3 चौकार खेचले आहेत. त्यामुळे की काय नाबाद 25 धावांवर खेळत असताना संतोष समीर यांच्यावर केलं आक्रमण. अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतील गोलंदाज विनायक. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अगदी अजून देखील सामना रंगला जाऊ शकतो. तुम्हाला सामन्यामध्ये जर पुनरागमन करायचं असेल ना तर निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. कारण अंबरनाथ नाईट स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 2 धावा बनल्या नाहीयेत. अगदी भिवंडी विपक्ष रायगडचा तो सामना काय सामना रंगला होता. अप्रतिम सामना. येत्या मात्र 6 धावांची गरज असताना विजयी भव देणारा हा फटका MSD स्टाईलने फटका खेळला जातोय. सामना फिनिश केला जातोय. संतोष यांच्या बॅट मधून येतोय विजयी षटकार. जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, छाप पडतो या ठाण्यावर.